भयंकर गरमी चालू आहे. घराबाहेर निघालं की शरीराची दाहकता अगदी वाढते आणि घरी आल्या काहीतरी थंडगार असं नॅचरली प्यायची इच्छा होते. कोल्ड ड्रिंक किंवा तेच ते पेय आपण नाही पित. मग अशा वेळेस आपली मस्त लस्सी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने. अगदी काही सेकंदामध्ये लस्सी कशी बनवायची आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर चला बघूया. दही तुम्ही घरचं घ्या, विकतचं घ्या, कुठलंही घ्या, पण दाटसर दही असलं पाहिजे. बघू शकता थोडंसं असं फेटून घ्यायचं. आता हाताने जर फेटून लस्सी बनवली ना तर ती खूप जास्त गाढी मस्त क्रीमी बनते. पण हाताने बनवणं कंटाळवाणं वाटतं, तर मग काय करायचं, सरळ मिक्सरमध्ये दही घालायचं, पिठी साखर घालायची चवीनुसार. आता दही जर थोडंसं जास्त आंबट वगैरे असेल तर पिठी साखर थोडीशी जास्त घालायची. घरामध्ये क्रीम आहे तर घाला, नाही आहे तर दुधाची साय घातली तरी चालेल. साय सुद्धा नाही आहे तर मोठ्या वेळेस अर्धा कप दूध घालावं. इथे बघा आपण इलायचीची पावडर घातलेली आहे. फ्लेवर तुम्ही कुठलाही देऊ शकता. आपण इलायची फ्लेवरची लस्सी बनवलेली आहे. अगदी काही सेकंदामध्ये इथे लस्सी बनवून तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मिक्सरला जर फिरवली तर थोडीशी पातळ होते, म्हणून हाताने फेटून लस्सी बनवायची. ती छान अशी दाटसर बनते, पण इतकी झटपट बनवायची होती म्हणून आपण मिक्सरला फिरून बनवली. थंडगार लस्सी तयार. कडकडत्या उन्हामध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारी थंडगार लस्सी तुम्ही एकदा नक्की बनवा. बनवायची अगदी सोपीतली सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली. रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, सोबतच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.